श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही 19 ते 24 तारखेचं मे महिन्यातील जे काही करंट अफेअर्स असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय इम्पॉर्टन्स ठरणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर आहे ते अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे, लास्टपर्यंत लेक्चर पाहायचं आहे. तर तुम्हाला शेवटी एक प्रश्नसुद्धा विचारला जाईल, त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगत आहे. कोणत्या प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी काय करूया, लगेच आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. नुकताच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे क्रमांक बी 15 मे रोजी. आता याची सुरुवात जर विचारली तर 1994 पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा, पुढील प्रश्न पाहूया. देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा इंडिया स्किल 2024चे उद्घाटन नुकतेच कोठे झालेलं आहे? उत्तर आहे क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच भारताने पूरग्रस्त कोणत्या देशाला $1 दशलक्ष डॉलर्ससाठी लष्करी मदत दिलेली आहे? उत्तर आहे क्रमांक सी केनिया. पुढील प्रश्न पाहूया. डेव्हिड सल्वाग्निनी यांची नुकतीच चीफ AI ऑफिसर म्हणून नियुक्ती केलेली आहे. बघा, यांची कोणत्या कंपनीने केलेली आहे? तर उत्तर आहे क्रमांक बी नासाने केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच जगातील सर्वात उंच बोगदा म्हणून कोणत्या बोगद्याला मान्यता देण्यात आलेली आहे? उत्तर आहे क्रमांक सी सेला बोगदा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो बोगदा आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. समुद्र सपाटीपासून 1300 फूटपेक्षा जास्त उंच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील सर्वोच्च उच्च शिक्षण संस्था कोणती ठरलेली आहे? उत्तर आहे क्रमांक ए IIM अहमदाबाद. पुढील प्रश्न पाहूया. नुकत्याच साहित्य अकादमी फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? उत्तर आहे क्रमांक सी रस्किन बॉन्ड यांना. पुढील प्रश्न पाहूया. नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय सृष्टी खंडागडेने कोणते पदक जिंकलेले आहे? उत्तर आहे क्रमांक ए रौप्य पदक जिंकलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. मेमरी ऑफ द वर्ल्ड लिस्टमध्ये अलीकडेच कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे? बघा, पंचतंत्रचा समावेश करण्यात आलेला आहे, रामचरितमानसचा समावेश करण्यात आलेला आहे, सहृदय लोकनचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच क्रमांक डी वरील सर्व समावेश करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. टेबल टेनिसच्या जागतिक क्रमवारीत नुकतेच अव्वल 25मध्ये कोणी स्थान मिळवलेलं आहे? तर उत्तर आहे क्रमांक बी मनिका बत्रा. पुढील प्रश्न पाहूया. नुकताच 7वा भारत अमेरिका संयुक्त दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल तर्कश सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे क्रमांक सी कोलकाता या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच फतेह 2 रॉकेट प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे? उत्तर आहे क्रमांक सी पाकिस्तान. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या बँकेने अलीकडेच भारतातील पहिले व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड पिक्सेल सुरू केलेलं आहे? उत्तर आहे क्रमांक बी HDFC बँक. अलीकडेच कोणत्या देशाने जगातील पहिले 6G उपकरण सुरू केलेलं आहे? उत्तर आहे क्रमांक बी जपान. पुढील प्रश्न पाहूया. UNDPने अलीकडेच UNMPTFO कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे क्रमांक सी एलेन नोडोहो. आता या ठिकाणी UNDPचा फुलफॉर्म पाहूया. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि UNMPTFOचा फुलफॉर्म पाहूया. युनायटेड नेशन्स मल्टी पार्टनर ट्रस्ट फंड ऑफिस. हे फुलफॉर्म दोन्ही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. फोनपेने अलीकडेच कोणत्या देशामध्ये सेवा सुरू केलेली आहे? UPI सेवा आहे ती उत्तर आहे क्रमांक ए श्रीलंका. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय फुटबॉलपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर उत्तर आहे क्रमांक सी सुनील छेत्री. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल कमला बेनिवाल यांचे नुकतेच निधन झालेलं आहे? उत्तर आहे क्रमांक ए गुजरात. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच नॅशनल ॲथलेटिक्स फेडरेशन कपमध्ये नीरज चोपडा या ठिकाणी नीरज चोपडाने कोणते पदक मिळवलेलं आहे? उत्तर आहे क्रमांक बी सुवर्ण. पुढील प्रश्न पाहूया. 2023मध्ये जागतिक इंटरनेट शटडाऊनमध्ये अलीकडे कोण शीर्षस्थानी आहे? उत्तर आहे क्रमांक सी भारत. पुढील प्रश्न पाहूया. नुकताच जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 17 मे रोजी. पुढील प्रश्न पाहूया.
संरक्षण विषयक 12वी इंडो मंगोलियन संयुक्त कार्यगटाची बैठक नुकतीच कोठे झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उलान बटार या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच विश्वचषक स्पर्धेसाठी नंदिनी डेअरी कोणत्या देशाची प्रायोजक बनलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्कॉटलंड. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच मालती जोशी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या किंवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर त्या उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लेखक होत्या. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष कोण झालेले आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कपिल सिब्बल. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान चौथ्यांदा फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नेपाळ. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच CBIचे अतिरिक्त संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा या ठिकाणी AYEV कृष्णा आणि N वेणुगोपाल हे दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशात नुकताच माउंट इबू ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया. पुढील प्रश्न पाहूया. जगातील सर्वात उंच स्पर्धात्मक जलतरण तलावाचे उद्घाटन नुकतेच कोठे झालेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भूटान. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच जपान आणि कोणत्या देशाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे इंटरसेप्टर्स विकसित करण्याचा करार केलेला आहे? पर्याय क्रमांक सी, अमेरिका. पुढील प्रश्न पाहूया. नुकताच जागतिक एड्स लस दिन 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 18 मे रोजी. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच IIT दिल्लीचे पहिले शैक्षणिक सत्र 2024-25 कोठे सुरू होईल? पर्याय क्रमांक सी, अबुधाबी या ठिकाणी. भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन कोठे झालेले आहे? पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी. अलीकडे सर्व हिमनद्या गमावणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? पर्याय क्रमांक सी, व्हेनेझुएला. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच फौजदारी न्याय प्रशासन परिषद कोठे झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुवाहाटी या ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच फिफा महिला विश्वचषक 2027चे आयोजन कोण करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्राझील. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने अलीकडेच आर्टेमिस 3 मिशनची फील्ड चाचणी सुरू केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच लॉरेन्स ओंग यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे? पर्याय क्रमांक सी, सिंगापूर. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच PSU समर्पण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हेमंत खत्री. पुढील प्रश्न पाहूया. कोणते राज्य अलीकडे AI चालित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिक्कीम. पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच एलिस मुनरोचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? पर्याय क्रमांक सी, लेखक होत्या. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच भारताच्या मंगळयान 2 या दुसऱ्या मोहिमेची तयारी कोणी सुरू केलेली आहे? पर्याय क्रमांक ए, इस्रो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सर्वांना सांगायचं आहे. नुकतेच आफ्रिका क्लीन कुकिंग समिटचे उद्घाटन कोठे झालेलं आहे? पर्याय पहा, रोम, प्रिटोरिया, पॅरिस यापैकी नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती याची PDF घ्यायची आहे. व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे.